जर का मला ही भीती जर का वाटत असेल की मला या भूमिकेत प्रेक्षक स्वीकारतील की नाही, तर मला असं वाटतं मग हे प्रोफेशन सोडून द्यावं अशा कलाकारांनी. टायटल रोल असणं हे प्रत्येक कलाकाराला हवं असतं आणि अशा पद्धतीनं ते साकार होईल स्वप्न असं मला कधी वाटलं नाही. मला फरक नाही पडत कोणी चॅलेंज केला तरी, कारण माझं फोकस क्लिअर आहे. त्यामुळे कोणी चॅलेंज करत असेल काय करत असेल, माझं असं की यार मला माझं ठरलंय माझं काम काय करायचं ते, आणि ते मी माझ्या पद्धतीने करत राहणार. जी नजर जर साफ असेल तर प्रत्येक बाईत तुम्हाला दुर्गाच दिसेल, हे म्हणजे बॉटम लाईन आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर आता नवीन एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, ज्यात आपल्याला नृत्य मैफिल, संगीत आणि कथा हे सगळंच पाहायला मिळणार आहे. तो चित्रपट म्हणजे फुलवंती. आणि माझ्यासोबत कोण आहे तर प्राजक्ता आणि गश्मीर आहे. कशा आहात? मी टुणटुणीत एकदम मजेत. खरं तर आज प्राजक्ताचा आनंद असा डोळ्यातून दिसतोय, म्हणजे ती आज इतकी आनंदी आहे. काय सांगशील? थोडं दडपण पण आलंय की आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस जाणार आहे. डेफिनेटली दडपण आहे, भीती आहे, उत्सुकता आहे. सगळ्यांना कितपत सिनेमा आवडेल, कसे रिॲक्ट होतील लोक हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. आणि डेफिनेटली आनंद आणि अभिमान पण आहे. काय सांगणार? आता वेगळ्या भूमिकेतनं प्रेक्षकांच्या भेटीस येणार, पेशवेकालीन भूमिका आहे. तर किती एक्साइटमेंट लेवल आहे की कुठेतरी भीती पण वाटते की प्रेक्षक आपल्याला या भूमिकेत कसे स्वीकारतील. तो नाही घाबरत. नाही, मला नाही वाटत प्रेक्षक. मग जर का मला ही भीती जर का वाटत असेल की मला या भूमिकेत प्रेक्षक स्वीकारतील की नाही, तर मला असं वाटतं मग हे प्रोफेशन सोडून द्यावं अशा कलाकारांनी की ज्याला एवढाही कॉन्फिडन्स नाही की आपण जे करतोय त्यातला प्रेक्षक दाद देतील किंवा स्वीकारतील की नाही. हां, कधी कधी असं होऊ शकतं की एखादी भूमिका चुकीची जाऊ शकते आणि प्रेक्षक नाही स्वीकारणार, तेव्हा मग तुमचं शिक्षण होतं त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्सने शिरलं पाहिजे. त्यामुळे मला आवडलेली भूमिका आहे आणि माझी खात्री आहे किंवा माझी अपेक्षा आहे की प्रेक्षकांना ती तेवढीच पसंत पडेल जेवढी मला पसंत पडली. नक्कीच सगळ्यांना आवडेल. पण मला आता प्राजक्ताला विचारायचं आहे की निर्माती म्हणून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येणार आहेस. फुलवंती हा चित्रपट का निवडलास की ह्यातनं आपण पदार्पण करूया निर्माती म्हणून? नाचाशी रिलेटेड आहे. मला नाचायचं होतं छान चित्रपटामध्ये आणि मध्यवर्ती भूमिकेत नर्तिका अशी कथा मला सापडल्यावर मी थोडीच सोडणार होते. तर ही कादंबरी फार योगायोगानं माझ्यापर्यंत आली, योगायोगानं हक्क मला मिळाले त्याचे, आणि एवढी मोठी टीम मला जोडता आली. तर योगायोगच आहे आणि मला आनंद आहे की नाचाच्या भोवती सिनेमा फिरतोय. पण हेच मला विचारायचं आहे की एवढ्या भूमिका केल्या, प्रेक्षकांना आवडल्या, पण एक भूमिका शेवटी आपल्या वाटेला आली की जी आपण लीड आहोत आणि आपल्या भोवती पूर्ण कथानक फिरतंय. तर ह्या भूमिकेसाठी किती आतुरतेने वाट पाहत होतीस की अरे आत्ता ही माझ्या पदरात पडली आहे? मी खूप आतुरतेने वाट पाहत होते. डेफिनेटली टायटल रोल असणं हे प्रत्येक कलाकाराला हवं असतं आणि अशा पद्धतीनं ते साकार होईल स्वप्न असं मला कधी वाटलं नाही. आणि अशा पद्धतीनं साकार होतं आहे आता, त्यामुळे मला स्वप्नपूर्तीचं फिलिंग येतं. काय सांगणार, काश्मीरपर्यंत ही भूमिका आलीच कशी? प्रवीण तरडेने लिहिले म्हटल्यावरती काश्मीर महाजनीपर्यंत यायलाच हवी ना. अनलेस अशी कुठली भूमिका तो लिहित असेल की ज्यात जी माझ्या वयाला सूट होत नाही, जी माझ्या वयाची नसेल, थोडी वयस्कर व्यक्तीची असेल, एखादी माझ्यापेक्षा मोठ्या वयाची, तर मग तो मला कॉल करत नाही. पण नाहीतर माझ्या वयाच्या माणसाची भूमिका किंवा माझ्यापेक्षा थोडंसं लहान वय पण प्ले करत असेल तरी सुद्धा, तर कशी आली कशी यायलाच हवी, येणारच. प्रवीण तरडेने लिहिली म्हटल्यावर यात काही वादच नाही. पण फुलवंती ही असं काय बोलतो आणि मी सरळ उत्तर दे की फार आनंद झाला मला. थँक्यू. फॉर अ चेंज मला कधी कधी असंही वाटतं की इतकं थेट बोलशील काश्मीर, इतकं सरळ. पण काय सांगणार की आता फुलवंती जेव्हा तू वाचलीस तेव्हा तुला कळालं की आपण हा चित्रपट प्रेक्षकांसमोर न्यायला हवा. त्यानंतर तू जेव्हा याचे राईट्स घ्यायला गेली तेव्हा असं काय मांडलं की त्यांनी एवढ्या जणांना त्याचे राईट्स दिले नाही आणि तुलाच दिलेत? तिने फक्त गोड हसायला मिळालं जे हवं ते. बाईंचा जलवा माहित नाही तुम्हाला? महेश लिमयेच्या भाषेत बोलतो. ते ॲक्च्युली हास्य जत्राचे फॅन आहेत, अमृत पुरंदरे सर, आणि त्यांनी मला नाचताना तिकडे हसताना पाहिलंय आणि त्यांच्या तोंडात एक वाक्य होतं की मला तुझा ऑरा आवडतो, तुला मी बघतो जेव्हा मालिकेमध्ये मला बघत राहावं असं वाटतं. त्याचं कारण नाही सांगता येत आणि काहीतरी आहे, बघत राहावं असं वाटतं. मग तू हसलीस रुसलीस काही
तर ही गोष्ट मला आवडते तुझ्यातली. तर घे तू हक्क असं म्हणाले. म्हणलं सर पैसे किती आहे तुझ्याकडे, किती देशील? मग मी एक रक्कम सांगितली, त्यापेक्षा 1000 कमी दे आणि घे. तर इतकं त्यांनी प्रेम दाखवलं पहिल्याच भेटीत. आणि मी पुन्हा पुन्हा हे म्हणते की अशा ज्या गोष्टी घडतात, असे जे प्रोजेक्ट्स होतात ते एका माणसाच्या पुण्यावर नाही होत. अनेक गोष्टी एकत्रित येतात, अनेक जणांची एनर्जी एकत्र येते, सगळ्यांचा गुड कर्मा एकत्र येतो आणि तेव्हा ते एक्झिक्यूट होतात. सो हे इदम न मम हे एकटीचं सुरुवात माझ्यापासून झाली किंवा माध्यम मी झाले, परंतु ह्याच्याशी ज्यांनी ह्याला स्पर्श केला तशी तशी कलाकृती उजळत गेली आहे. प्रत्येक कलाकृती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. तर मी काश्मीरला विचारेल की ही भूमिका काय शिकवून जाते? बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते. ही टॅगलाईन आहे. काय शिकला आणि ती आता पुढे किती? जर का निर्माता असतो तर चित्रपटाची टॅगलाईन ठेवली असती, अर्थात नाही ठेवता आली असती. त्याकरता मग चित्रपटाचं नाव शास्त्री बुवा ठेवावं लागलं असतं. फुलवंती म्हणलं ते नाही ठेवता आलं. मी जरी निर्माता असं नसतो ठेवू शकलो, पण मला असं वाटतं की त्या मात्राच्या निमित्ताने मला माझं एक ब्रीदवाक्य आयुष्यातलं सापडलं. मी हे यालाच धरून एक प्रश्न विचारते की मी ना टीजरमध्ये पण एक वाक्य ऐकलं आणि तुझ्या कॅप्शनमध्ये पण वाचलंय. मला वाक्य नाही आठवते, पण त्याचा एक अर्थ होता की नजरेतनं त्या पाहिलं तर फुलवंतीमध्ये ही दुर्गा दिसते. आत्ता ते किती लागू झालं पाहिजे, कारण सध्याची परिस्थिती तुला स्वतःला माहिती आहे की काय काय घडतंय, तर ते किती लागू झालं पाहिजे आणि त्या वाक्याला धरून तू काय सांगशील? अर्थात लागू झालं पाहिजे, कारण कलेत मी म्हणते की कलेत कोणाला शौक दिसतो तर काहींना कला. प्रश्न नजरेचा आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून ते पाहताय. ती जर साफ असेल तर फुलवंतीत पण तुम्हाला दुर्गाच दिसेल. आता कितीतरी गोष्टींमुळे मुली ट्रोल होतात, कपडेच असे घालतात, अशीच बेढबच आहे, बारीकच आहे, जाडच आहे किंवा काय. तुम्ही त्या पल्याड माणूस बघत नाही, तुमचा दृष्टिकोन तुम्ही वेगळा ठेवा ना. सोल बघा ना, ती एनर्जी बघा, तुम्ही माणूस म्हणून कसं आहे ते बघा. इतर बाह्य गोष्टींवरच तुम्ही का जजमेंटल होता? तर तुमची नजर जर साफ असेल तर प्रत्येक बाईत तुम्हाला दुर्गाच दिसेल. हे म्हणजे बॉटम लाईन आहे. आणि मला वाटतं प्रत्येक बाई दुर्गा आहे, तिला कधी कधी माहिती असतं किंवा नसतं, एवढाच फरक आहे. आज काश्मीरची बायको आणि मुलगा आलेला, तर त्यांचे काय रिॲक्शन होते जेव्हा टीजर वगैरे मुलाने पाहिला तेव्हा? आय थिंक घरी गेल्यावरती सांगतील. माझा मुलगा झोपून गेला होता. टीजर बघितल्यानंतर टीजर पहिला तो आला टीजर तेव्हाच म्हणते का आजचा ट्रेलर म्हणतेस? टीजर नंतर फारच छान, खूप छान, मस्त वाट पाहत होते की आता चित्रपट कधी येणार. मला असं वाटतं फिल्म बघितल्यावरती त्यांचा अभिप्राय कळेल आणि ते खरं सांगतात जे सांगतात ते. पण मग टीजर नंतर काय म्हणाले? उत्सुक होते. त्यांचं असं होतं की आता बघायचं पुढे काय येतं ते. सो या ऑफकोर्स. कसा ट्रेलर वगैरे कापला जातोय वगैरे? नाही तसं नाही. आय थिंक दे आर मोर इंटरेस्टेड इन वॉचिंग द फिल्म. त्या फिल्म नंतरच अभिप्राय कळवतात. ते एवढ्या लवकर आता झालं ना, ते इतकं सारखं काम येत राहतं की ते इतक्या लवकर रिॲक्ट नाही करत. आता पूर्ण पाहतात आणि मग रिॲक्ट करतात, कारण त्यांना माहिती आहे की ट्रेलर टीजर मध्ये सगळं छान छानच दिसतं. ऍक्च्युअल फिल्म बघतो आणि मग सांगतो खरंच आवडला की नाही. बर, अजून काही विचारायचं? या निमित्ताने सगळं आत्ताच विचारून घे. थांब आहे, दिली आहे संधी देवानी. तर असं वाटलं होतं की हा सिनेमा अशा पद्धतीने एक्झिक्यूट होईल आणि अशा पद्धतीनं ग्रो होईल? प्रामाणिकपणे मला सेकंड शेड्यूलमध्ये कॉन्फिडन्स आला होता. सेकंड शेड्यूल जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा असं वाटलं की हो आता हा व्यवस्थित कम्प्लीट होईल. येण्या कारण मध्ये थोडा एक छोटासा काळ, पण तो छोटा काळ गेला की जेव्हा थोडेसे प्रत्येक निर्मात्याला जसे तर तिलाही ऑब्स्टॅकल झाले होते, तर ते पण ओव्हरकम होत आहेत की नाही होत आहेत असं वाटत असताना सेकंड शेड्यूलला मी पहिल्या दिवशीच गेलो तेव्हाच मला एक जाणवलं, एक एनर्जी तुम्हाला समजते ना, वाईब आणि एनर्जी समजते तिकडची आणि लोकांची सुद्धा. तर वाटत होतं की हा अभी हे पिक्चर कम्प्लीट होगा आणि जसं व्हायला पाहिजे तसं होईल आणि येणार आता हा पिक्चर. याचा कॉन्फिडन्स सेकंड शेड्यूलला आला मला. थँक्यू. आता मी तुला विचारेल की नृत्यांगना आहेस, चित्रपट त्याच्याच आधारित आहे. जे हा चित्रपट बनवताना आठवत होतं किंवा आज आठवतं की पहिल्यांदा प्राजक्ताने घुंगरू पायात घालून कधी डान्स केला होता? आयुष्यपत मी कधी पहिल्यांदा नाचले ते मला आठवतंय. मी सिनियर KG मध्ये एक कावळा कावळी असा एक काहीतरी डान्स ॲक्ट होता, त्याच्यातमध्ये मी होते. तो नाच मला आठवतोय कारण तो फोटो आहे.
पण घुंगरू कधी बांधले हे नाही आठवते. पण आय एम शुअर 3री-4थीमध्ये मी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केलेली होती आणि तेव्हा स्नेहसंमेलनामध्ये मी नाचत होते. तोही फोटो आहे जेव्हा पायात घुंगरू दिसत आहेत मला. पण जुगलबंदी अशी कधी झाली आहे? ह्या देवदासमध्ये डोला रे डोला जे गाणं आहे ते खूप वेळा मी खूप जणींबरोबर डुएट म्हणून सादर केले आणि तेव्हा खूप जुगलबंद्या त्याच्यावर केलेल्या आहेत. पण याच्यात आम्ही टीजरमध्ये पाहतो की चॅलेंज केलंय काश्मीरला. तर काश्मीर, तू कधी असं चॅलेंज कोणाचं बाहेर खऱ्या आयुष्यात एक्सेप्ट केलंय आणि ते जिंकलंस? खतरो के खिलाडी. अरे नाही, ते ठीक आहे, खतरो के खिलाडी वगैरे तर असतं, चालतच राहतं सगळं. चॅलेंज नाही, मला फरक नाही पडत कोणी चॅलेंज केलं तरी, कारण माझं फोकस क्लिअर आहे. त्यामुळे कोणी चॅलेंज करत असेल, काय करत असेल, मला असं की यार मला माझं ठरलंय माझं काम काय करायचं ते, आणि ते मी माझ्या पद्धतीने करत राहणार. सो कोणातरी दुसऱ्याचं चॅलेंज घेऊन त्याच्यात म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला किती जास्त महत्त्व देताय की त्याच्यासमोर तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे, त्याचं चॅलेंज मी जिंकून दाखवणार वगैरे. म्हणजे तू विचार करू शकतेस की शास्त्री बुवांचं केवढं मोठं स्थान आहे फुलवंतीच्या आयुष्यात, की तिचं ते असतं की शास्त्री बुवांना मी दाखवूनच देईन. आणि खरं आहे म्हणजे ते कारण मला असं वाटतं की फुलवंती खूप कमी लोकांना आत्ता कळत आहे, पण त्या द्वंद्वामध्ये सुद्धा ना ती एक काइंड ऑफ प्रेमकथा आहे. न बोललेलं प्रेम ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि ते कसं आहे ते बघा आता चित्रपटात, पण मज्जा आहे. तुम्ही शास्त्री बुवांनी फुलवंतीचं आव्हान स्वीकारलं की? पण हो, त्यांनी स्वीकारलं ना. सो थोडा कॅरेक्टर आणि माझ्यामध्ये फरक असणारच. पण प्राजक्त निर्माती म्हणून कशी आहे? खूप छान, खूप छान, अगदी प्रोफेशनल आणि चांगली नाही, गुणी निर्माती, चांगली निर्माती आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला सापडली. नाही, खरं बोलतो मी, जेन्युइनली बोलतोय. मी तुला वाईट निर्माती कधीच नाही बोललो, तू भांडकुदळेस एवढंच बोलतो मी दरवेळेस. पण तिनेच स्वतःच्या नाही नाही नाही, एकतर्फी भांडकुदळपणा नसतं, तू सडेपणाने बोलणं, वाईट वागवणं लोकांना, असू दे. मला लोकांना म्हणजे मला. म्हणून तर आता मी तिला सोडत नाही, ती माझ्या तावडीत सापडते प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स, इंटरव्ह्यू सगळ्यात, आणि मी बाईंवर वचपा काढतो माझा. तुसडेपणा नव्हता, मला वेळच नव्हता लोकांना होस्ट करायला, कारण मी एवढी कामामध्ये म्हणजे पॅम्पर करायला किंवा मग माझं तुझ्याकडे दुर्लक्षपणाला तू तुसडेपणा म्हणतोयस. मग काय प्लीज एडिट करा. अभिनेत्री आणि निर्माती ही तारेवरची कसरत कशी सांभाळलीस? खरंच तारेवरची कसरत होती, आहे अजूनही, आणि संपलेली नाहीये ती. आय थिंक सिनेमानंतर, सगळं रिलीज नंतर, मग OTT वगैरे सगळं झाल्यानंतर संपेल, म्हणजे या प्रोजेक्ट पुरती. तर मला माहिती नाही एवढी जबाबदारी असते, ती घेतली गेली आणि मग निभावण्याशिवाय पर्याय नव्हता. एकदा स्वीकारलं की मग ते मी सगळं स्वीकारते, ओन करते. येस, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी फॉल्ट. मग दुसऱ्यांनी पण केलं का असे ना, मग तो निस्तरायला मी जाते, हा स्वभाव आहे. त्यामुळे जरा जास्त मेहनत आणि जास्त वेळ द्यावा लागतो, पण ठीक आहे, मी शिकते. आय एम ग्लॅड. शेवटचं एक तुम्हाला दोघांनाही विचारते की फुलवंती आणि शास्त्री बुवा हे जेव्हा कॅरेक्टर वाटेला आलेच असं बोलायला लागेल, तेव्हा मनात काय भावना होत्या की अरे आता आपण अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर जातोय आणि प्रेक्षक ते प्रेम देत आहेत, म्हणजे टीजरवर बघतोय, ट्रेलरवर बघतोय, तेवढं प्रेम मिळतंय? तू विचार कर, बंद मी बोलायचं म्हणलं ना. असं वागतं ती निर्माती असण्याचा फायदा गैरफायदा असतो. काय वाटलं मला, आय डोंट नो. आता चित्रपट हा प्रेक्षकांच्या स्वाधीन होणार आहे 11 तारखेपासून. त्यांना काय वाटतं आम्हाला पाहून या भूमिकांमध्ये जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही प्रोफेशनल ॲक्टर्स आहोत, त्यामुळे वेगळी भूमिका आली की ती करायची एक उत्सुकता असतेच आपल्या पद्धतीने. आणि वेगळी भूमिका, प्रत्येक भूमिका ही वेगळीच असते, आधीसारखीच एक सेम रेप्लिका भूमिकाची नसू शकते भूमिकेची. सो आता तो त्यांच्यात स्वाधीन होणार आहे. फुलवंती त्यांचं आहे, आता जे काय आहे ते त्यांनी सांगायचं आम्हाला की त्यांना आम्हाला या अशा भूमिकांमध्ये पाहून कसं वाटलं. खरंय मम. आणि एक म्हणजे करते करवता म्हणून एकंदरीत ही कथा आणि हे प्रोजेक्ट लोकांना कसं वाटतंय हेही जाणून घेण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. म्हणजे फुलवंती कशी वाटते, शास्त्री बुवा कसे वाटतात, या पल्याड जाऊन ओव्हरऑल द प्रोजेक्ट ते कसं वाटतंय आणि ते कसं स्वीकारतायत लोक, हे पाहण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. आता जाता प्रेक्षकांना काय सांगाल फुलवंती आणि शास्त्री बुवा या अंदाजात आणि
प्रवीण तरडे यांच्यासोबत आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित चित्रपट आहे, त्यांच्यासोबत काम करून किती मजा आली? खूप मजा आली, खूप धमाल आली. सरांनी खूप भारी लिहिलं आहे आणि स्नेहलताईंनी खूप उत्तम दिग्दर्शित केलेलं आहे. आणि तिचं पदार्पणातलं दिग्दर्शन आहे असं वाटणार नाही तुम्हाला चित्रपट पाहताना, इतकं सुरेख काम झालेलं आहे. तर मी एवढंच म्हणेन, सगळी भट्टी जमून आलेली आहे, छान भेळ जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आम्ही टाकलेले आहेत. बोट ठेवायला जागा ठेवलेली नाही मंडळी. त्यामुळे 11 ऑक्टोबरपासून सबंध महाराष्ट्रात चित्रपट रिलीज होतो आहे फुलवंती. अजिबात चुकवू नका. आत्ताच पैसे बाजूला काढून ठेवा, वेळ काढून ठेवा आणि मराठी चित्रपट पाहण्याला प्राधान्य द्या. सहकुटुंब जा. इमोशनल ड्रामा आहे. बऱ्याच गोष्टी अजून रिलीज झालेल्या नाहीत, आम्ही केलेल्या नाही आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर जरूर 11 ऑक्टोबरपासून फुलवंती बघायला बाहेर पडा. मम मम सेमच आहे, भांडकुदळ दोघी. आज नाही, मी खूप दिवस चालू आहे आणि चालणार आहे 11 ऑक्टोबरपासून. एनिवे, पण नाही, सगळ्यांनी पाहावा चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन, आणि अभिप्राय कळवावा सोशल मीडियावर, जिथे कुठे तुम्हाला शक्य तिथे. थँक्यू सो मच. आणि खरंच तुमचा चित्रपट खूप हिट होणार आहे. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.